सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना धक्का, शेकापचे देशमुख हे विजयी होताना दिसत आहेत। शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना 23,000 मतांची आघाडी मिळालेली आहे। मोठं मताधिक्य मिळतं तुम्हाला। मी विजयाच्या उंबरठ्यावर नाही, जवळपास माझा विजय हा निश्चित झालेला आहे। जनतेने ज्या पद्धतीने मला कौल दिलेला आहे, जे प्रेम मला दाखवलंय, त्यांचा खरं तर मी ऋणी आहे। या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या अँगलनी मला बदनाम करायचा प्रयत्न केला, काही निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला आणि माझी डायरेक्ट फाईट जी होती ती MIM वर्सेस शिवसेना आणि त्याला जे काही सपोर्ट होता तो उद्धव ठाकरेंचा होता। म्हणजे उद्धव ठाकरेंचे उमेदवार नव्हते तर ते MIMचे उमेदवार होते आणि लोकांनी ते नाकारलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये एकही जागा उभाटायला मिळत नाही असं चित्र एकंदरीत दिसतंय। राज्याचं चित्र बघितलं तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? राज्यामध्ये जे काही तुमचे सर्वे आले होते, बहुतेक वेळेला असं होतं की सर्वेचे अंदाज हे कमी जास्त होतात, थोडे कधीतरी खोटेही पडतात। परंतु आता जो काही लोकांचा जो काही आलेला आहे, कौल जो आलेला आहे, यामुळं महाविकास आघाडी हे बहुमताच्या आकड्याच्या कितीतरी पुढे गेलेली आहे। म्हणून आता आम्ही मजबूतीने सरकार चालू आणि मजबूतीने ह्या राज्य पुढे जाईल असा आम्हाला विश्वास आहे। आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचाच म्हणजे तुमचा म्हणजे मुख्यमंत्री आमचाच मुलाचा। आता यावर मी भाष्य करण्यापेक्षा मुख्यमंत्री महायुतीचा आहे याचा ठरलेला आहे, परंतु यावर निर्णय आज रात्री हे सर्व नेते बसून आतापर्यंत अपेक्षा व्यक्त करत होतात। मला आजही वाटतं की आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत, कारण की जनतेने त्यांना कौल त्यांच्याकडे दिलेला आहे। त्यांचा फेस चेहरा घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि म्हणून त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे। परंतु याचा निर्णय अखेरला वरिष्ठ नेते घेतील। तुम्ही म्हणताय तसं जुळत नाही सध्या। प्रॅक्टिकल काय, तुमच्या आकड्यापेक्षाही पुढे गेलेलो आहोत। म्हणून काही लोकांना वाटायचं की शिवसेना किती येईल, 25-30 येईल, 40 येईल, परंतु हा आकडा आम्ही कधीतरी पार केलेला आहे आणि मजबूतीने आज लोकांनी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जाणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं, याचा आम्हाला अभिमान आहे। सुपडा साफ होणार असं काही लोक म्हणत होते तुमचा। सुपडा साफ होणाऱ्यांचा सुपडा साफ झालेला आहे। मी मागेही तुम्हाला सांगितलं, भविष्यकर्ते जे आहेत ते त्यांचं कधीही निगेटिव्ह निघलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवत नव्हतो। आमचं काम आणि जनतेचा विश्वास या जोरावरच हे सरकार आता येत आहे। कोणतं काम तुमच्या कामी आलेलं आहे? काय कोणते मुद्दे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात गेम चेंजर ठरलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या 2.5 वर्षामध्ये सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन, मग देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, यांना सर्वांना बरोबर घेऊन एक गतिमान सरकार ज्याला म्हणतात ते 2.5 वर्षात दाखवलेलं आहे। कॉमन मॅन, CMची ओळख आहे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस। आणि माझा मुख्यमंत्री कोणी सेल्फी काढतं, कोणी त्यांना भेटतंय आणि मुख्यमंत्री सुद्धा अहोरात्र मेहनत करत होते, हे महाराष्ट्राने पाहिले। त्याचा कौल त्यांनी तिकडे दिलेला आहे आणि मला वाटतं इतकं मजबूत सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येतं। या निवडणुकीत चालला नाही असं दिसतं साधारण। जरांगे पाटलांनी असं कोणताही कुणालाही आदेश दिला नव्हता, तुम्ही याच्याबरोबर जा की त्याच्याबरोबर जा। त्यांनी एकच सांगितलं, जो तुम्हाला चांगला वाटेल त्यांच्याबरोबर उभे राहा आणि मला वाटतं त्याच पद्धतीने जरांगे पाटलांचे सुद्धा सर्व कार्यकर्ते महायुतीच्या बरोबर उभे राहिलेत आणि त्याचा परिणाम आज महायुती एकदम आघाडीने पुढे आलेली आहे। मोठ्या जागेवरती पराभव झालेला मोठ्या उमेदवारांचा काँग्रेसच्या, त्यांना जो काही आविर्भाव होता ना, जी काही त्यांना स्वतःबद्दलची जी काही मस्ती होती, त्या मस्तीचा हा परिणाम आहे। तुम्ही लोकांशी कनेक्ट राहा, लोकांशी मिळा, लोकांचं बोला, आम्हीच आहोत असं जर कुणी म्हणत असेल तर जनता त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही। दुसरा एक महत्त्वाचा व्याख्या, महायुतीला, भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या आणि शिंदे साहेबांना जे तुम्ही अपेक्षित सांगत होतात तेवढं अपेक्षित म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आले, पण जो एक मॅजिक आकडा होता तो काही गाठता आला?